हे दोघांची डायरेक्ट नवी विषय होऊन गेलाय. वड काय दोन असे होते ज्यांना सगळं दिलं पण ते कॉप्या करत आलेले इथपर्यंत. इथं त्यांच्या कॉप्या काही चालल्या नाही. गोड ऊसाची कडू कहाणी, कष्टाच्या झाडाला घामाची फळे आली. राधा म्हणे कृष्णाला 7252 आली. गाडीचा नंबर बा. लोकेशन इथं आमचं संपलेलं आहे आता. गाडीला नाही, एक गाडी पेट्रोल हे बघा कंडिशन बघा काहीच. ऍक्च्युली माझी पण कंडिशन जाम आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलमध्ये हसते भिडतेमध्ये. तुम्ही म्हणत असाल एवढे दिवस कुठं काय होतं, काय सगळं सांगतो तुम्हाला. आधी आता पहिले ना आपण आज जाणार आहोत त्र्यंबकला दर्शन वगैरे घेऊन. नंतर ना आपण मस्त धबधबे फिरणार आहे. पहिली गोष्ट आपल्याला आता आपल्या मित्रांना घ्यायचं. आपण तिकडे चाललोय, पहिले त्यांना घेतो मग तिथून ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि विषय असा होता, एवढे दिवस कुठं होता त्याचा, ते म्हणजे आपला एकदम म्हणजे मोठा नाही म्हणता येणार, तसं छोटाच म्हणता येईल. कारण काय मुसीबत आपल्यासाठी कधी पण छोटीच राहते. आपला छोटासा असा थोडा विषय झाला होता की तो विषय म्हणजे असा आहे का, आपला स्टोरेजचा प्रॉब्लेम येत होता खूप फोनला. त्याच्यामुळे आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आणि तो प्रॉब्लेम काही नाही 7-8 हजारातच सॉल्व्ह झालाय. पण मग आता वाचवायला घेतलं परत, आता काही विषय नाही. त्यामुळं एकदा गाडी चालवत आहे मस्त. आपली आल्टो घेऊन निघालोय मी. इथं वाजले आता सकाळचे 8:05 झाले. काहीतरी जातो पहिले त्यांना घेतो आणि निघतो, मग तिथून कंटिन्यू करतो पुढं. तर काही आम्ही आता निघालोय त्र्यंबकला. ही सगळी गँग गोळा झाली. हे गोटी दाखव आपली. तर गाडी चालवतो. चला मित्रांनो, ही बघा नाही का आपल्याकडे उभं नाही रे, आडवा घे. काय म्हणतो सर्व आमचं आता पेट्रोलचं काम उतरला बी भाऊ. तू आता गेला बी 300 सर्विसनी ना आपल्याला 300 रुपये दिले. बरोबर तुला राग येत असेल, तू गाडीच्या खाली उतरू. तुला राग येतोय का? येतोय का राग? कोणता वाघ? सागर वाघ देऊ का तुम्हाला? हे बघा आम्ही आता पेट्रोल टाकून निघालो होतो. पण इथं विषय असा झाला आहे, आमच्यातला एक मित्र आहे शुभम डिकले नावाचा, त्याला गाडी लागती. आणि हा बघा तो गोळ्या घेतोय. हा पाठी वागा इथं. हा बघा शुभम काय करतोय तू? गोळी घेतोय म्हणे, मला गाडी लागती म्हणे. आणि कंटिन्यू चालू नका ठेव. फुल काच उघडत होता काहीच. त्याला आता आम्ही गोळी देऊन गप केलंय. आणि आता काय आम्ही मैरावणी पर्यंत आलोय. इथून पुढे जातो आता. आता वर आहे का? आता लावू शकतो ना हो का? आता काच वर घे, अजून थोडी वर घे. हा चलो अब निकलते. काहीच आमचं दर्शन झालंय प्रॉपर मध्ये. आमचं दर्शन झालंय अगदी 10 मिनिटात. हे दोघांची डायरेक्ट नवी विषय होऊन गेलाय. वड काय दोन असे होते ज्यांना सगळं दिलं पण ते कॉप्या करत आलेले इथपर्यंत. इथं त्यांच्या कॉप्या काही चालल्या नाही. दिसली काय ते बघा इथं काय दिलंय. गोड ऊसाची कडू कहाणी, कष्टाच्या झाडाला घामाची फळे आली. राधा म्हणे कृष्णाला 7252 आली. गाडीचा नंबर बा. त्याचा मुका घेतो का? आणि अशा प्रकारे आता काहीच आम्ही या इथं जव्हारच्या घाटात क्रॉस करून आलोय. म्हणजे आंबोली घाट क्रॉस करून आता जव्हारला चाललोय. किती वाजले रे थिटे? 11:15. आणि थिटेच्या मॅपच्या भरोश्यावर चाललेलो आहे आम्ही. थिटे आपल्याला वेळोवेळी मॅप सांगतोय. आणि हे बघा रस्ता तर एकदम क्वालिटी. इकडे पावसाळ्यात खूप मजा येणार आहे. हा ब्लॉग युट्यूबला जाणार आहे बरं का सर्वेश. ओके. आपल्या मेमरीज जेव्हा आपण 35-40 वर्षाचे होऊ ना, तेव्हा काहीतरी पाहायला आपण सेव्ह राहिलो. हा आपण पोरांना सांगू आम्ही. आणि ऐका ना, मेन विषय असा आहे काहीच, AC लावल्यावर ना आमच्यातला एक शूटरची लागतीये एकदम. नाही पण शूटरला प्रोटेक्शन दिलंय तरी पण शूटरला आम्ही गोळी दिली आहे, पण शूटरला गोळीवर विश्वास नाही. गोळी नाही रे, उसको प्रोटेक्शन बोलते. प्रोटेक्शन दुसरा राहतो. अरे प्रोटेक्शन म्हणजे कसं? जाऊ द्या, आता अर्धा तास दाखवते. अर्धा तास आम्ही पोहोचणार आहे. एकदा तुम्हाला दाखवतो कसा विषय का. येतोय का? काहीच तिथं बघा हे रस्ते, हे डोंगर, गाडी घेऊन चाललोय. आणि लोकेशन इथं आमचं संपलेलं आहे आता. म्हणजे जे लोकेशन आलेलं होतं ते इथपर्यंत येऊन ते इथून पुढचा रस्ता दाखवत नाही आता. तिथे सांगतोय आता डायरेक्ट आहे ना, आम्ही आता टुरिस्ट वरून डायरेक्ट ट्रॅव्हलर झालोय. आता आम्हाला डायरेक्ट शोधावं लागणार आहे. इथं स्मशानभूमी पण आहे.
त्याच्यामुळे आता आम्ही शोधतोय, काहीच माहित नाही कुठं विषय काय. आणि वरतून हा गाडीला नाही एक गाडी पेट्रोल आहे आता आमचं. नाही गाडीचा काही विषय नाही, गाडीचं पेट्रोल पंप पर्यंत जाईल तेवढं पेट्रोल आहे गाडीत आता. आम्हाला इथे कृष्ण घेऊन आलेलं आहे. इथं वाच बरं काय, वाच बरं काय दिसते ती गाडी. हा इथंच नदी प्रकल्प. यानं कधी लय कट करायला लागल मला. हे बघ धबधबा, ही धबधबा बघा गाईस, हे बघा एवढा एवढा धबधबा आहे इथं, इथं ते आनंद मानताय. लोकल वाघ आला गाडी. आता काय करायचं, इकडे कोणी दिसत पण नाही आहे आम्हाला. उतरा आणि लोकेशन कोणतरी होतं वाटतं वर. तेव्हा तिथे लोक आहे तेव्हा वर. तेव्हा ती कापली वर विचार नाही. जाहीर आव्हान उतर नाही भाऊ. काय काय ग्रामपंचायत खडखड. गाईज आम्ही इथं आलोय, इथं आम्हाला असा विषय लागलाय जरा थोडं पुढे आल्यानंतर. आणि इथं हा छोटासा धबधबा लागलाय. आम्ही जो रील मध्ये बघून आलो होतो ना, तो हा धबधबा नाही, एवढी गॅरंटी आहे मला. पोपट नाही, तो धबधबा दुसरीकडे आहे. आता लोकेशन तर तिकडेच थांबलेलं आहे आमचं, त्याच्यामुळं काही आमच्या होईना आम्हाला सापडायला. थेट काय करायचं आता. हो नाही रे धबधबा, त्यांनी नकली लोकेशन दिली असं वाटतं आपल्याला. मला असं काय वाटतंय, ते डोंगराचं लोकेशन होतं ना, तिथं गाडी लावून त्या डोंगरावरून क्रॉस करून तिकडे जायचंय. कोणतं ते डोंगर ते मागचं. हा बघ ना एकदा लोकेशन. ते लोकेशन तिथं थांबलं ना, कुठं तिथं आपण पाहिजे तिकडे होतो. लोकेशन स्टॉप झालं पाहिजे वरती स्मशानभूमीच्या वरती. ते डोंगर क्रॉस करून तिकडे जायचं असेल पायी पायी तर. नाही रे, पण त्या पायऱ्या पाणी नव्हतं, तू बघितलं होतं तिथं पायऱ्या दगडाच्या. तो कोणता धबधबा बोलला होता काय बोलला धबधबाचा? दाबोसा. दाबोसा ना? दाबोसा हा नाही, पण मला माहिती आहे दाबोसा अजून पुढे. सर्च मार बरं दाबोसा. बरं का, दाबोसा हा नाही. दाबोसा एवढा मोठा आहे ना, हा नाही. मला माहिती दाबोसाचे व्हिडिओ पाहिलेले आहे. याच्यावर जर पाणी आणत हा पण मोठाच दिसतो. नाही ना, अरे पण अरे साईडचा सीन तू हे कर ना. साईडचा सीन निकळतो भाऊ. बघितलं का रील मध्ये? इकडे बाय अरे डायरेक्ट डोंगर क्रॉस करून गेले क्रॉसिंग केलेली, ते डोंगर फोडेल. हा तोच किस्सा आहे. प्रॉपर विषय. चला बसा गाडी. हा माणूस आहे तिकडे काहीतरी विचारायला गेलाय धबधब्याचा विषय. काय बोलणार आधी प्रॉपर ट्रॅव्हलर झालाय तो, टुरिस्ट वरून ट्रॅव्हलर झालाय. येऊन तानात बघा इकडे काहीच विषय नाही. आता आम्ही त्यांना जाऊन जरा विचारतोय काय, कारण हा धबधबा नाही, कारण तो धबधब्याचं पाणी ते दगड पाय ना कसे 2 दगडातून एक मधून पडतंय. हे पाणी घसरत त्या अंगी ना त्या अंगी ना. हा व्हिडिओ दाखव थांबलेला. तर आता आम्ही इथं चाललोय यांच्याकडून बघतो, यांना व्हिडिओ वगैरे दाखवतो. इथं आम्हाला एक घर सापडलंय, ते बघ. खाली उतर रस्ता आहे का तिथं म्हणजे? गाडी काही तिथं खून वगैरे आहे का जायला? आम्हाला समजेल कस काय झोपड्या आहे का? बरं ठीक आहे, चालेल. चला रे, गाडी आणतो मी, थांबा. आम्ही चांगलं काम केलंय. तर गाडी तिथं आम्ही विचारलंय, तर ह्या दादाने आपल्याला इथं मदत केली. साईडला घर दिसेल तुम्हाला, हे बघा इकडं. यांनी मदत केली आणि आता इथं आम्ही पुढे चाललोय शोधत. इथं ना प्रॉपर मार्किंग वगैरे तसा काहीच विषय नाही धबधब्यासाठी. काय आहे तुम्हाला शोधत जावं लागणार सगळं, असा विषय. अरे दोन धबधबे, एक डाबोस आहे आणि एक डोमझर आहे. डाबोस डोमदरा दाबोसाला गेला ना तुम्ही, तिकडून तुमचा विषय खत्री होऊन जाईल. आम्ही दाबोसा सांगत आलो, आमचं चुकलं, आम्हाला नाव नव्हतं माहिती. आणि इथं टुरिस्ट मोड गेलेला आहे गाईज, AC बंद झालेला आहे. आता आम्ही प्रॉपर ट्रॅव्हलर झालोय शोधत. मग त्या मावशींना विचारलं, दादाला पण विचारलं, आणि तुम्हाला इथं यायचं ना दाबोसा वॉटरफॉल नका सांगू. काय सांगा, काय नाव बोलले नाही डोमदरी. डोमजे अरे डोमजे नाही, वॉटरफॉल. भाऊ नाही रे, डोमदरी वॉटरफॉल अरे असा विषय आहे. हे शुभमनी नवीन शोध लावलाय. उन्हाळ्यात कसलं पाणी येतं म्हणे या धबधब्यांना, नाही का? कोणता खड्डा? श्वास खड्डा, शोच खड्डा असतो. नशीब चांगलं आपलं, अभिषेकने काहीतरी विचारलं तिथं पहिल्यांदा, असं काहीतरी कृत्य केलं चांगलं मनाला शोभाला, आणि त्यांनी आपल्याला रस्ता सांगितला. इथं प्रॉपर इथं वडाच्या झाडापासून त्यांनी सांगितलं होतं, इथं वडाचं झाड लागलं आपल्याला पुढे आल्यानंतर. वडाच्या झाडापासून गाडी लावून पायी पण मग मस्त पैकी पायी राईटला जायचं का लेफ्टला जायचं? आणि ऊन एकदम घाण गरम आहे. आम्हाला धबधबा सापडल्यावर धबधब्याचं सुख मिळणार आहे ना, ते काही वेगळंच विषय डायरेक्ट. यांचे जोककडे तुम्ही लक्ष नका देऊ, आपलं चॅनल 18+ आहे तसं. पण मग कसे हे घाणेरडे जोक तुम्ही सोडून द्या. हा मेन रस्ता आहे, इथून आम्ही आलो
पुढे गेलो होतो आपण इथं, इथून रिटर्न येऊन इथं गाडी लावली ही बघा इथं. आणि आता इथून आहे ना असे खाली चाललो आपण, हा रस्ता दिसत नाही बरं का, इथं तुम्ही नीट बघून घ्या. इथून आपल्याला पाय वाटेने सरळ खाली जायचंय आणि इथं आपल्याला धबधब्याचा ना आवाज येतोय बाई इथं, एकदम बारीक मध्ये आवाज येतोय धबधब्याचा. आणि पोरं हे पुढे गेले आपण इथून, तर आपण पण चाललोय. अरे ब्लॉग मध्ये नाही यायचंय का तुम्हाला? हे बघा पुढे चालले, हा डोमदरी धबधबा आहे आणि इथं कंटिन्यू विचारत तरच तुम्ही पोहोचाल. याचा काहीच उपयोग नाही लोकेशन देऊन, पण काहीच कळणार नाही कारण कुठल्याही प्रकारची मार्किंग नाही आहे किंवा काहीच नाही असं वाटते. हे चौघा बघा कसे चालले, हे बघा थोडं त्यांच्यामध्ये जॉईन होतो मी आता. हे बघा इथं डायरेक्ट वडाचं झाड आहे, वडाचं अरे वडाचं झाड आहे. त्यांनी बघा कसं घर वगैरे केलंय काय तिथं, हे बघा ECD वगैरे लावून. आम्ही इकडून असं चाललोय, आपली गाडी ना ते झाड दिसतं बघा वरती माझ्या बोटाच्या सरळ लाईन तिथं लावलेलं, तिथून असे सरळ खाली आलेले पाय वाटेल म्हणजे असे वावरातून चाललोय बघा. अशी काही मार्किंग वगैरे असं काहीच विषय नाही इथं, डायरेक्ट विचारत आलोय आम्ही. पाठीमागे आम्हाला 2 झोपड्या लागले, तिथून आता पुढे चाललोय हे बघा. आणि ते सांगत होते का 2 गाड्या गेले पुढं असं खाली, म्हणजे पोरं आहे बघ कोणतरी असं, बघू कोण नाही काय विषय काही नाही आता. आणि हे आमची येडे हे बघा कैऱ्या सापडत आहे. परत एक झोपडी लागली इथं, इथून हा असा रस्ता आहे, इथून जायचं आपल्याला. पुढं आल्यानंतर डायरेक्ट इथं आपल्याला धबधबा थोडंसं पाणी वगैरे दिसायला लागलंय. इथं पोरांनी गाड्या आणलेल्या आहे बघा इथपर्यंत, डायरेक्ट जिद्दी पोरं आहे. आपला आब्या बघा कुठं गेलाय काय, हे बघा आब्या. आणि हा बघा हा डिकले काय करतो इकडं, डिकले हा शोभतं का तुला? का रे पळून राहिला, पळ झाडाचं मागं लपला बघा गाईज. हा बघा कसं लपून राहिला, फुल पळतोय नाही का. आणि हे बघा इथं मस्त एवढ्या उन्हात आणत पाणी भेटलंय, लय भारी वाटतंय गाईज, एकदम क्वालिटी विषय झाला इथं. काही हे बघा इथं आम्हाला कुत्रं भेटलं, इथं लहान पोरं बिरं आहे. आणि धबधबा ह्या इथं आहे खाली, या 2च्या इथं झाडाच्या खाली. इकडून आम्ही चाललो आता, बुट वल्ले ना आता जायचंय आता प्रॉपर मध्ये. गोटीवल्ली झाली अरे बाप, गोटीवल्ली झाली इथं आल्या गोटी वाळली झालेली काही पण हसतंय काही गेला भाई चप्पल बघा. इथून खाली धबधबा, इथून रस्ता म्हणजे सर्वेश पडला का पाण्यात? पाण्यात पडलाय बघ. मी म्हंटल फक्त पाय घसरला काय? पाण्यात पडला. अरे गोटी एवढी गोटी सरकती कस काय? अरे यार मी मागं पाहिजे होतं रे, रपकन कॅमेराचा टेक घेतला असतं. कुत्रे बित्रे पाहा का इकडचे, कुत्रे पिसाळले बाई. हे बघा गाईज, आम्हाला नेचरचं एवढं एड लागलंय का आम्ही उन्हाळ्यात पण धबधबे सोडत नाही. इथं घामाने आमचं फार जीव चाललाय, पण तरी धबधबे सोडायचे. कॉलेजचे कपडे घालून आले काहीच नजारा बघा इकडं पाठीमागं. इथं आम्हाला आंघोळ करायचा विषय, पण कसं इथं कोणी पब्लिक नाही. पब्लिक आहे ना ह्या साईडला खाली आहे, आणि इथं जायला रस्ता इथून नाहीये, असं फिरून तिकडून खाली उतरायचंय असा विषय. बरोबर आहे का नाही दिसले? हा. आणि हे बघा घाम, बघा घाम, आव्याचा घाम बघा, हे बघा तू घाम आणि वल्ला झालाय. पण काही टेन्शन नको घेऊ, थोड्या वेळात तुला सुख भेटणार भाऊ. घामाने माझी चड्डी वल्ली झाली, घामाने माझं बंधन वल्ला झालंय. गाईज हे बघा परत इथून आम्ही वर चढायला सुरुवात केली, आणि मजाक नाही सांगत, टेम्परेचर इतकं हाय अक्षरशः आयफोन टेम्परेचरची वॉर्निंग देतोय सारखी, पण तरी आम्ही त्याला रेटवतोय कसं का व्हायला. आणि हे बघा असा रस्ता आहे पुढून जायला. काही वेळ थेटेचा फोन, काही वेळ माझा फोन, असं करून चालली व्लॉगिंग. आता बघू किती टॅक येतील तेवढे येतील. इथं आमच्या गाईज पोटात गोळे यायला लागले. या इथून खालून निघालो या धबधब्यापासून. हे बघा कंडिशन बघा गाईज, ॲक्च्युली माझी पण कंडिशन जाम आहे, डोकं पण हे होतंय कारण टेम्परेचर जास्त आहे. पण ठीक आहे काही विषय नाही. मेन धबधबा इथं येतो आपल्याला, ह्या इथं जायचं या दरीमध्ये इथं. हे बघा पोरं पुढं चालली. इथं पॉईंट थोडा रिस्क आलाय, थोडा रिस्क घेतला, आता निघतो आम्ही काही विषय. इथं एकदम घाणखोल पाणी, हे बघा
आपल्याला ते वर्कआउट लोकेशन बेस्ट असं वाटतंय मला. कारण इथं आपल्याला एक पोहता येत नाही कोणाला. नाही पण तेव्हा तो दगड आहे ना, त्या दगडावर आपण पाणी खेळू शकतो. तेव्हा तो दगड आहे ना इथला, त्याच्यावर. डबका मासा, डबका मासा. काही बघा गँग इथं बसली. लोकेशन कसं आहे? लोकेशन एक नंबर आहे. लोकेशनचं क्रेडिट आहे, हा भाऊला आहे. हा बघा, हा भाऊला लोकेशनचं क्रेडिट आहे, एकदम प्रॉपर विषय. कसा विषय? एक नंबर विषय. हो, आमचा पोत आहे. आणि समोर नजारा बघा गाईज. तर गाईज हे बघा, हेच होतं ते लोकेशन. आमच्या या भाऊनी शोधलेलं लोकेशनचं क्रेडिट या भाऊला जातंय. या धबधब्याचं नाव आहे. हे बघा, इकडे काही पण चाळे करत होते. कॅमेरा फिरल्यावर लगेच लांब झाले. या वॉटरफॉलचं नाव काय होतं? डोमदरी ना? डोमदरी वॉटरफॉलला आम्ही पोहोचलो. इथं प्रॉपर एन्जॉय झालेला आहे. आता निघणार आहे आम्ही इथून. काय मत आहे? निघू आता आपण, खूप वेळ झालाय. परत घरी जायला टायमिंग होईल. तर गाईज झालं आता आमचा धबधबा एन्जॉय करून, जसं की तुम्ही पाहिलं ते. तर निघालो रिटर्नला. अवघ्या 5 मिनिटात वरती आलेलो आहे आम्ही चढून. काही एवढा हार्ड विषय नाही राहिला. फक्त जाताना कसं रस्ता सापडला नाही ना, हा माझा गॉगल लावतो. जाताना कसं रस्ता सापडला नाही ना, म्हणून थोडा विषय होता. पण काही विषय नाही, रस्ता पाहिलो आहे त्यांना प्रॉपरमध्ये सोडून आलो आहे. आणि ऊन तर अजून पण आहेच. किती वाजले आता? जवळजवळ 2:45 वाजले. बराच एन्जॉय केला आहे. हे बघा, हे दोघं बघा येत आहे मागून. आता बघतो आम्ही. तुम्हाला ब्लॉग कसा आवडला सांगा कमेंटमध्ये. आता आम्ही निघतो इकडून. पुढं काही अजून काही ॲक्टिव्हिटीज जर केल्या तर दाखवतो, नाही तर मग इथंच बाय बाय करतो. चलो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय कर रे. बाय बाय. अजून